सर्वांना नमस्कार। मी राजेंद्र खोराटे, ज्ञान संस्कार अकॅडमीमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत। सकाळी 12:30 वाजता आपलं लेक्चर सेशन ठेवण्यात आलं होतं, परंतु काही अपरिहार्य कारणामुळे आपल्याला लेक्चर घेता आलं नाही। परंतु आता तांत्रिक अडचण दूर झाल्यामुळे आता मराठी विषयाचं लेक्चर आता प्रारंभ होत आहे। आतापर्यंत आपण 2013 पासून 2024 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका अभ्यासण्याचा प्रयत्न केलेला होता, पण आता गेल्या वर्षीची प्रश्नपत्रिका अभ्यासाला घेतलेली आहे, जेणेकरून प्रश्नपत्रिका गेल्या वर्षीची वेगळी आहे, परंतु इतर प्रश्नपत्रिकेचा अभ्यास तुमचा झाल्यामुळे या प्रश्नपत्रिकेचा सराव करताना तुमच्या लक्षात येईल की ही प्रश्नपत्रिका खरंच सगळ्यात सोपी आहे। या अगोदर निकाल लागत होता 2%, 3%, गेल्या वर्षी 11% निकाल लागलेला आहे। कारण जास्तीत जास्त विद्यार्थी त्यामध्ये सहभाग त्यांनी नोंदवला, अभ्यासाला प्रारंभ झाला, काठिण्य पातळी कळले, अभ्यासाचं वेळापत्रक त्यांनी स्वतःचं ठरवून घेतलं, प्रत्येक विषयाचा अभ्यास कसा करायचा हे त्यांना कळलं, त्यामुळे सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांना देता आली, त्यामुळे टक्केवारी वाढली। आता या वेळेला मात्र काय झालेलं आहे की बरेचसे प्राथमिक शिक्षक यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि पर्यायानं आता आपल्याला अभ्यासाशिवाय पर्याय नाही, ही गोष्ट ज्या वेळेला मनामध्ये येते त्यावेळेला खरोखरच आपण त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे। आता रिसीट डाउनलोड करण्याची पद्धत सुरू झालेली आहे। ज्या विद्यार्थ्यांनी रिसीट डाउनलोड केलं नसेल तर त्यांनी ते रिसीट डाउनलोड करायला हरकत नाही। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आपलं रिसीट लवकरात लवकर डाउनलोड करून घ्या, जेणेकरून आपल्याला पूर्वतयारीच्या दृष्टिकोनातून एक भाग मागत जाईल। कारण तुम्ही अभ्यासाच्या नादात काही कागदपत्र आपल्या सोबत असावी लागतात, त्यातलं महत्त्वाचं कागद हा रिसीट असणार आहे, प्रवेशपत्र असणार आहे। चला जाऊया 2025 ची प्रश्नपत्रिका आपली नेमकी काय आहे, कोणत्या स्वरूपाची प्रश्नपत्रिका आहे याचा आपण अभ्यास करणार आहोत। आता पेपर 2 इथं 6वी ते 8वी साठी शिक्षक पात्रता परीक्षा। आता ज्या वेळेला भाग 1 मध्येच मराठी विषय घेतलेला आहे, आता या मराठी विषयात पहिलाच प्रश्न पडला आहे तो म्हणजे म्हणीचा। आता ही म्हण सांगत असताना की देखल्या देवा टिमटिम। आता देखल्या देवा परमेश्वर, देखल्या देवा दंडवत, देखल्या देवा मंत्र, देखल्या देवा पठण। आपसुकच तुमच्या लक्षात आलं असेल देखल्या देवा दंडवत, पर्याय क्रमांक 2। आता काही मंडळी असे असतात की आपल्याला मान देऊ अगर न देऊ सगळ्यांना येणाऱ्यांना जाणाऱ्यांना नमस्कार करण्याचा प्रयत्न जी मंडळी करतात त्यावेळेला देखल्या देवा दंडवत म्हणतात। आरती प्रभू या नावाने काव्य लेखन करणारे साहित्यिक कोण? आता आरती प्रभू म्हटलं की आपल्या समोर येतात चिंतामण त्र्यंबक खानोलकर। कारण चिंतामण त्र्यंबक खानोलकर हे नाव आरती प्रभू या नावानं जास्त परिचित आहे। वारंवार हा प्रश्न टोपण नावामध्ये जास्तीत जास्त यांचं नाव अग्रक्रमाने घेतलेलं आहे। पुढील कोणते पुस्तक पु ल देशपांडे यांनी लिहिलेले नाही? अमृतवेल, आसामी, व्यक्ती आणि वल्ली आणि बटाट्याची चाळ। मराठी नगरीमध्ये किंवा मराठी साहित्य क्षेत्रामध्ये ज्यांना विनोदी लेखक, विनोदी साहित्यिक म्हणून ओळखलं जातं असे पु ल देशपांडे, या पु ल देशपांडेंनी या 4 पैकी 3 पुस्तकांची नावं लिहिलेली आहेत। एक आसामी, व्यक्ती आणि वल्ली आणि बटाट्याची चाळ, आणि मग राहिलं कुठलं तर अमृतवेल। आता तसं बघायला गेलात हे कोणतं पुस्तक कुणी अमृतवेल कोणी लिहिलं तर वि स खांडेकरांनी। मराठी साहित्य जगतातला सर्वोच्च मानाचा ज्ञानपीठ पुरस्कार पहिल्यांदा 1974 साली ज्यांना मिळाला ते आहेत विष्णू सखाराम खांडेकर उर्फ वि स खांडेकर। अमृतवेल नावाची त्यांची विशेष गाजलेली कादंबरी आहे। आकांक्षा घरी गेली या वाक्याचा प्रकार ओळखा। आता ज्या वेळेला आकांक्षा घरी गेली, अज्ञार्थी, विद्यार्थी, संकेतार्थी आणि स्वार्थी, ज्या वाक्यातून काळाचा बोध होतो त्याला स्वार्थी म्हणतात। ज्या वाक्यामध्ये आज्ञा, विनंती, उपदेश असतो त्याला अज्ञार्थी म्हणतात। आणि विधानार्थी मध्ये विद्यार्थी, विधानार्थे
शक्यता, योग्यता अशा प्रकार त्या वाक्यात असेल. जर तर असेल तर संकेतार्थी. हे सरळ सरळ विधान आहे, हे स्वार्थी. म्हणजेच आकाशच्या घरी गेले काळाचा बोध होतो. कुणी झाडांच्या फांद्यावर चढले, या वाक्यातील विभक्ती ओळखा. आता या वाक्यामध्ये झाडांच्या या शब्दाखाली आपण जर अधोरेखन केलं, का केलं तर त्याला चा, ची, चे, चाची इथे चा प्रत्यय लागला. आता चा प्रत्यय कोणत्या विभक्तीत हो, तर षष्टी मध्ये चाचीचे, चेचाची. आता इथं पर्याय क्रमांक षष्टी चौथा आहे, षष्टी विभक्ती, कारण चाचीचे इथं झाडांच्या एक अनेक वचन आहे म्हणून षष्टी अनेक वचन. आता तृतीय जर म्हटलं असतं नेसी नियसी, तृतीय षष्टी एक वचन किंवा अनेक वचन, अनेक वचन. आता इक प्रत्यय लावता न येणारा शब्द कोणता? इक. समाज, सामाजिक. वाचा, वाचार्थ. वाचिक, धार्मिक, आनंदिक असं होत नाही. आनंद. पर्याय क्रमांक 4. सामाजिक, वाचिक, धार्मिक. इक, इक प्रत्यय लागत असेल तर त्याला आनंदित असा शब्द होतोय. आनंदित, आनंदिक असं काय नाही होत. पुढील पैकी मागणी पत्राचा विषय कोणता असेल? मागणी पत्र. लग्नासाठी बोलावणं मागणी होते का हो? विद्यार्थ्यांना बक्षीस देणं मागणी होईल का हो? प्रमुख पाहुण्यांचे आभार माने मागणी होईल का हो? विद्यार्थी भांडारासाठी स्टेशनरी घेणे हे मात्र मागणी होणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर असणार आहे. अ, आ, इ, उ, हे कोणत्या प्रकारचे स्वर आहेत? आता एकाच उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर म्हणतात आणि भिन्न उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना विजातीय स्वर म्हणतात. अ च्या उच्चार स्थानातून आ उच्चार आलं सजातीय, अ च्या उच्चार स्थानातून ई आलं तर विजातीय. मात्र इथं काय दिलंय? अ च्या पुढे आ आलंय, ई च्या पुढे ई आलंय, म्हणजे एकाच उच्चार स्थानातून निघणार आहेत म्हणून त्याला सजातीय स्वर असं म्हणतात. बरोबर. धरणी या शब्दाचा लघु गुरुक्रम कसा असेल? अतिशय सोपा आहे. आता धरणी, ध हे रस्व आहे, र हे रस्व आहे आणि नी हे दीर्घ आहे. आता रस्व रस्व दीर्घ इथं बघा, आठवं रस्व रस्व दीर्घ. बरोबर. आता झाकले माणिकचा योग्य अर्थ काय? झाकले माणिक, पाणक्या, बहुमोल वस्तू, साधा पण गुणी मनुष्य, कजाग व्यक्ती. आता तुमच्या लक्षात आलं झाकली मूठ 1.25 लाखाची. आता एखादी गोष्ट साधा पण गुणी मनुष्य असेल तर त्याला झाकले माणिक असं म्हटलेलं आहे. साधा पण गुणी मनुष्य. पुढील पैकी शुद्ध शब्द ओळखा. आता वायुपुत्र म्हटलेला आहे. ज्या वेळेला दोन्ही शब्द, आता वायू यू पहिलं, पुत्रचं पण पहिलं, वायुपुत्र. आता आलेला आहे उतारा. पुढील उतारा वाचून प्रश्न क्रमांक 25 ते 27 सोडवा. उतारेर प्रश्न वाचत असताना पहिल्यांदा काय सांगितलंय? प्रश्न, दुःखे कशासाठी येतात? उतार्यातून लेखकाचा कसा दृष्टिकोन प्रतीत होतो? दुःखाविषयी सांगताना लेखक पुढीलपैकी कोणते उदाहरण उतार्यात आलेले नाही? जाऊया पुढे, बघा वाचतोय. हा, दुःखे येतात ते आपली कसोटी पाहण्यासाठीच येतात. त्यावेळी न डगमगणे हाच खरा पुरुषार्थ. भट्टीतून ताऊन सुलाखून निघाल्याखेरीज सोन्याला ते चढत नाही, किंवा टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देव पण येत नाही. हे आपल्याला माहित नाही काय? पैलू पाडल्याशिवाय हिऱ्याला सुद्धा किंमत येत नाही. आपणावर कोसळणारी दुःखे ही अशीच आपल्या व्यक्तिमत्वाला पैलू पाडण्यासाठी निर्माण झाली आहेत असे आपण का समजू नये? शिवाय असे पहा की ज्या वेळेला
असे आपण का समजू नये. शिवाय असे पहा, जगात दुःखी आहेत म्हणूनच सुखाची किंमत आपणास कळते. हा उतारा आपल्या जीवनाला लागू पडतो. दुःख आहे म्हणून सुखाला किंमत. जगात अंधारी रात्र आहे म्हणूनच चंद्राला महत्व. त्याचप्रमाणे दुःख आहे म्हणूनच जगात सुखाचे महत्व आहे असे तुम्हाला नाही वाटत? नुसते गोड जेवण जेवण्याचा तुम्ही कधी प्रयत्न केलाय काय? नुसत्या गोडाने तोंडाला कशी मिठी बसते हे तुम्हाला माहित आहेच. केवळ सुखच जगात असते तर अशीच आपली स्थिती झाली नसती का? शिवाय दुःखानंतर सुख आले म्हणजे त्याची लज्जत काही न्यारीच असते. असा अनुभव कुणाला नाही. परीक्षेसाठी मर कष्ट केल्यानंतर, तुमचं तर उदाहरण बघा, परीक्षेसाठी मर कष्ट केल्यानंतरच निकालाच्या आनंदाची खरी गोडी आपणास कळते. असे जर आहे तर वर्तमान काळाच्या दुःखाबद्दल आपण कुरकुर का करावे आणि दुःख पर्वता एवढे का मानावे? बरोबर आहे ना? तुम्ही मर कष्ट करताय, राबताय, दररोज रात्रंदिवस अभ्यास करताय आणि त्या ज्या वेळेला टीटी मध्ये पात्र होतात त्यावेळेचा आनंद वेगळा आहे. आपल्याला सतत गोड खायला मिळालं तर त्या गोडाची लज्जत राहील का हो? दुःख आहे म्हणून तर सुखाला किंमत आहे, अंधार आहे म्हणून चंद्राला किंमत आहे. खरं तर आपल्या जीवनाला लागू पडणारा उतारा किती महत्वाचा आहे. लेखकांना याच्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोन कसा व्यक्त केला हे आपल्याला या उतार्यातून जाणवत आहे. पहिला प्रश्न आहे, दुःखाविषयी सांगताना पुढीलपैकी कोणते उदाहरण उतार्यात आले नाही? आता गोड जेवण आलंय, अंधारी रात्र आलीये, रडणारी व्यक्ती नाही आली, परीक्षेच्या वेळचे कष्ट आल्यात, म्हणजे 1 2 3 शब्द आल्यात, मात्र तिसरा म्हणजे रडणारी व्यक्ती आलं नाही. उतार्यात आलेलं नाही रडणारी व्यक्ती. पर्याय क्रमांक तिसरा आहे. बरोबर आहे का बघा? गोड जेवण आलंय, अंधारी रात्र आली आहे, परीक्षेच्या वेळचे कष्ट आल्यात, मात्र रडणाऱ्या व्यक्तीचा उल्लेख आलेला नाही. दुःखे कशासाठी येतात? कसोटी पाहण्यासाठी, व्यक्तिमत्व घडू नये यासाठी, सुखाची किंमत कळू नये यासाठी, आपण आनंदी व्हावे यासाठी. पर्याय पहिलाच आहे, कसोटी पाहण्यासाठी. कारण दुःख येतात, त्या दुःखाला तुम्ही सामोरं जाता का दुःखाला घाबरून पळून जाता हे बघतात. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. उतार्यातून लेखकाचा कसा दृष्टिकोन प्रतीत होतो? 1 सकारात्मक, 2 नकारात्मक, उदासीन आणि उत्साही. तुमच्या लक्षात आलं असेल, हा उतारा म्हणजे सकारात्मकतेचा एक अत्यंत ज्वलंत असा उतारा आहे. पर्याय क्रमांक 1. आता उतारा आणि कविता दोन्ही एका टाइमिंग मध्ये दिलेला आहे. साऱ्याच कळ्यांना जन्मसिद्ध हक्क आहे फुलण्याचा, मातीमधला वतन वारसा आकाशावर कोरण्याचा. जन्म असो माळावरती अथवा शाही उद्यानात, जन्म असो माळावरती अथवा शाही उद्यानात, प्रत्येक कळीला हक्क आहे फुल म्हणून जगण्याचा. सगळ्यात महत्वाचं आहे, गुलाब असो, कमळ असो, कळी असो गटारातील, तिच्यासाठी तिष्ठत असतो एक किरण सूर्याचा. सूर्याचा एक किरण कुणासाठी? गुलाब असो, कमळ असो, कळी असो गटारातील, तिच्यासाठी, कळीसाठी. प्रत्येक कळीत जागत असतो निर्धार फूल होण्याचा. प्रत्येक कळीला वाटतं की आपण फूल व्हावं. दिमाखात दिसण्याचा आणि सुगंधाने असण्याचा. दिमाखानं आणि सुगंधित असण्याची इच्छा त्या कळीमध्ये आहे. पहिला प्रश्न काय? कळीसाठी कोण वाट पाहून राहतं? लक्षात आलं असेल, सूर्याचा किरण. उत्तर आलंच. पुढीलपैकी कोणता निर्धार कळीचा मनात नाही? आता तसं बघायला गेलं, सूर्य होण्याचा, फूल होण्याचा, दिमाखात मिरवण्याचा, सुगंधित होण्याचा. आता दिमाखात मिरवण्याचा आहे, सुगंधित होण्याचा आहे, त्याचबरोबर फूल होण्याचा आहे, मात्र सूर्य होण्याचा नाही. पर्याय क्रमांक 1 ह्याचं उत्तर आहे.
पुढीलपैकी वचन नियमानुसार वचन नियमाच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द कोणता? आता तुम्हाला फुले, नाले, पेले, भाले वचन म्हटलंय, सगळेच अनेक वचने आहेत. मग आता तुम्ही म्हणाल सगळे अनेक वचने आहेत, मग वचन नियमाच्या दृष्टीने गटात न बसणारा कोणता? जरासं बघा. आता ती फुले, ते नाले, ते पेले, ते भाले. आता तुमच्या लक्षात आलं असेल की याला ती लागलंय, बाकीच्यांना ते लागलेलं आहे. म्हणजे ती सर्वनाम इकडे लागलंय, बाकीच्याला ते लागलेलं आहे. याचा अर्थ फुले पर्याय क्रमांक 1 जरी अनेक वचनी सगळे असले तरी वचन नियमाच्या दृष्टीने गटात न बसणारा फुले. आलं लक्षात? वाक्यातील क्रियापद जेव्हा कर्माप्रमाणे बदलते तेव्हा टिमटिम प्रयोग होतो. आता कर्त्यानुसार क्रियापद बदललं, कर्तरी प्रयोग. कर्मानुसार क्रियापद बदललं, कर्मणी प्रयोग. कर्मानुसार कर्त्यानुसार क्रियापद बदललेले नसून ते तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एक वचन असते, त्याला म्हणतात भावे. आता इथं कर्माप्रमाणे बदलते, सरळ म्हणायचं कर्मणी प्रयोग आहे का? बघूया. कर्मणी आहे बघा, विचारच करायचा नाही. पर्याय क्रमांक 3, तुला हे पुस्तक आवडले का? या वाक्यात गाळलेल्या जागी कोणते विरामचिन्ह येईल? इथं सरळ आवडले का प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्ह सरळ सोपं किती दिलंय, सगळ्यात सोपा प्रश्न. खालीलपैकी संत तुकारामाने लिहिलेला ग्रंथ कोणता? आता दासबोध म्हणलं रामदास स्वामी, एकनाथी भागवत संत एकनाथ, अभंग गाथा संत तुकाराम आणि भावार्थ दीपिका ज्ञानेश्वर. आणि काय विचारले? तुकाराम. पर्याय क्रमांक 3 अभंग गाथा, तुकारामाच्या अभंग गाथा. सुश्लोक वामनाचा प्रसिद्ध अभंगवाणी तुकयाची ओवी ज्ञानेशाची किंवा आर्या मयूरपंताची. तुकोबा महाराजांचे अभंग. शाळा माते समान आहे या वाक्यात शाळा हे काय आहे? उपमेय आहे, उपमान आहे, साधारण धर्म आहे का अलंकार आहे? शाळा माते समान आहे. आता शाळेची तुलना कोणाशी केलेली आहे? मातेशी केलेली आहे. मग शाळा ज्याची तुलना करायची ते शाळा उपमेय, माता उपमान, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे. ज्याची तुलना करायची ते उपमेय, ज्याच्याशी मातेशी ते उपमान. कडा कडा फोड नव, कडा कडा फोड नव, उडो उडू मथिका, खळबडवी दिग्गजा, तुडवरवी मालिका. यात कोणता रस आहे? ज्या वेळेला एखादी गोष्ट क्रोध दिसतो, कडा 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 कडा, ज्या वेळेला रौद्र रस, भयानक नाही, बिभत्स नाही, करुण नाही. तुला काय पाहिजे? या वाक्यातील काय शब्द कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? आता इथं ज्या वेळेला जर तो काय, कोणी कोणास हसू नये, अनिश्चित सर्वनाम, नामाबद्दल माहिती. पण इथं काय हा शब्द प्रश्नासाठी आलाय, म्हणजे इथं प्रश्नार्थक सर्वनाम आहे. माधुरी माझ्या बहिणीची मुलगी आहे या वाक्यात किती नामे आले आहेत? जरा असं बघा. आता माधुरी माझ्या बहिणीची मुलगी आहे, माधुरी 1, बहिणीची 2, मुलगी 3. किती नाम आलेत? 3. माझ्या सर्वनाम आहे, 3 आहे का बघा? पर्याय क्रमांक 3 आलं. विनीताने लाडू खाल्ला या वाक्याचे अपूर्ण भविष्यकाळी रूप कोणते? अपूर्ण भविष्यकाळ. आता एक लक्षात घ्या, लाडू खाल्ला एकच क्रियापद असेल आणि वाक्यात आता खातो, खाल्ला, खाईन. आता खाल्ला हा भूतकाळ आहे, त्याने काय करायचं सांगितलंय? अपूर्ण भविष्यकाळ करायला सांगितलं. अपूर्ण भविष्य म्हणजे क्रिया पूर्ण झालेली नाही. खात असेल असं आहे का बघा.
हा असेल. विनिता लाडू खात असेल. आता विनिता लाडू खाते साधा वर्तमान का. विनिता लाडू खात होती, खात होती खात होती चालू किंवा अपूर्ण भूतकाळ होती वर्ण, आणि खात आहे अपूर्ण किंवा चालू वर्तमान काळ. पर्याय क्रमांक 2 ह्याचं उत्तर आहे. स्वभावाधिक उक्ती याचा योग्य संधी शब्द कोणता. आता स्वभावोक्ती, स्वभावाधिक उक्ती, स्वभावोक्ती. पर्याय क्रमांक 3 सरळ उत्तर आहे संधी. हरिहर, हरी आणि हर, आणि व दोन शब्दांची फोड करत असताना आणि व या उभयनव्य अव्ययाचा वापर केला असेल, समुच्चयबोधक उभयनव्य अव्ययाचा वापर केला असेल तर त्याला म्हणतात इतरेतर द्वंद्व समास. वैकल्पिक मध्ये किंवा अथवा वा, समार मध्ये वगैरे, आणि कर्मधारेमध्ये दोन्ही पद प्रथम विभक्तीत असतात. हरी आणि हर इतरेतर द्वंद्व समास. पुढील पैकी वर शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता. आता वर म्हणजे श्रेष्ठ, वर म्हणजे आशीर्वाद दिला, वर म्हणजे नवरा मुलगा. आता जरा, जरा, जरा दोन अर्थ आहेत. जरा, जरा म्हणजे जरा जर्जर झालेला म्हातारा, आणि जरा म्हणजे थोडासा असा अर्थ आहे. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. आता मगाशी प्रश्न जरासं एकाच बाजूचा आपण घेतलेला होता, जरा मागं पुढे झाला होता. पुढीलपैकी विरुद्धार्थीची योग्य जोडी कोणती. भाऊ भ्राता समानार्थी आहेत, मित्र दोस्त समानार्थी आहेत, सूत पुत्र समानार्थी आहेत. सूत मध्ये जर सु दुसरं आलं तर ओळखायचं ते धागा, आणि उत्कर्ष अपकर्ष ही विरुद्धार्थी जोडी अतिशय योग्य जोडी. योग्य जोडी, योग्य जोडी कुठलं. उत्कर्ष म्हणजे भरभराट आणि अपकर्ष म्हणजे अधोगती. आणि इथे एक मगाशी कवितेतील कळी म्हणजे कोण असावे. आता कवितेतील कळी म्हणजे कोण असावे. फुलाची कळी, बागेत फुलणारी कळी, झाडावर उमलणारी कळी, की आणि कोण. काय जन्माला येणारी मुलगी. सांगा बघूया. कोणता असणार आहे. बरोबर, जन्माला येणारी मुलगी. एकंदरीत 2025चा जर पेपर पाहिला आणि 13 पासून 25 पर्यंतचा आढावा घेतला, कमी वेळेमध्ये तुम्ही पेपर सोडवला याचा. सांगा बरोबर आहे ना. कारण काय पटपट पटपट उत्तर तुम्हाला आले, आणि उत्तर तुम्हाला एक उमेद निर्माण करणारी उत्तर होती. एकंदरीत आता आपण 2025चा पेपर फर्स्ट अभ्यासणार आहोत. आता उद्याच्या तासाला आपण तो घेईन. एकंदरीत जास्तीत जास्त एखादा घटक तुम्हाला जर कुठला कळला नसेल तर तो सुद्धा कमेंट करत जा, जेणेकरून तुम्हाला त्याच्यावरती काही माहिती सांगता येणार आहे. कारण शेवटच्या टप्प्यामध्ये आम्ही परीक्षेला सामोरे जात असताना कोणकोणत्या गोष्टी पाळायला पाहिजेत याची माहिती देणार आहोत, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त मार्क पडावेत. एखादा प्रश्न आला नाही तर त्यांच्यासाठी कोणती क्लुप्ती योजावी, अनेक प्रश्न आले नाही तर काय करावं, त्याच्यानंतर कोणत्या पेपरचा अभ्यास झाला असेल तर तो पेपर केव्हा सोडवावा, या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला देत जाणार आहोत. रेसिट डाउनलोड करायला सांगितलेला आहे, तुम्ही करून घ्या, जेणेकरून अभ्यास कमी करू नका. जर सेवेत असणाऱ्यांनी आता शाळा सोडून 2-3 दिवस झालेले आहेत, शाळेचा अभ्यासक्रम थोडासा शिस्तीत घ्या तो, कारण सेतू अभ्यास तुम्हाला सुरुवातीला 6वीच्या वर्गाला घ्यावा लागणार आहे. एकंदरीत अभ्यास तिकडं जरा थोडा शिस्तीत घेतला तरी चालेल. 8 दिवस उरलेले आहेत, रविवार त्याच्यामध्ये येणार आहे. इकडे तिकडं सण समारंभ उत्सव असतील तर थोडे ड्रॉ करा. पेपर झाल्यानंतर मात्र झोकून देऊन आपल्या सेवेमध्ये
जायला हरकत नाही. आज इथंच थांबतोय. सर्वांच्यासाठी धन्यवाद.